कालीमाता शिवावर पाय ठेवून उभी का दिसते? तुम्ही अनेक चित्रांमध्ये पाहिलं असेल की माता काली भगवान शंकरांवर पाय ठेवून उभी आहे. हे कसे घडले? यामागेही एक कथा आहे, ज्याचा पुराण आणि शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. जर शंभ आणि निशुंभ नावाच्या राक्षसांशी जोडले गेले असेल, तर ते जगातील नकारात्मक शक्तींशी देखील जोडलेले आहे, ज्यांच्या विरोधात माता कालीने उग्र रूप धारण केले आणि त्यांना रोखणे कठीण होते. भगवान शिवाबद्दल अनेक कथा आहेत, ज्या पुराण आणि शास्त्रांमधून आल्या आहेत. तुम्ही माता कालीचे ते चित्र पाहिले आहे, ज्यावर ती भगवान शंकरांवर पाय ठेवून उभी आहे. यामागे एक कथा आहे आणि स्त्री स्वभावाची ऊर्जा कशी कार्य करते हे सांगण्याचा प्रयत्न आहे. यावर सद्गुरूंनीही सांगितले आहे. त्यांच्या मते एकदा असे घडले की अनेक राक्षस जगावर राज्य करू लागले. अनेक वाईट शक्ती जगाचा ताबा घेऊ लागल्या. हे पाहून काली माता संतापली. माता काली दुष्ट शक्तींवर क्रोधित झाली. तिला राग आल्याने ती अनियंत्रित झाली. ती गेली आणि सर्व काही मारायला आणि कापायला लागली. तिचा राग एवढा होता की ती शांत होऊ शकली नाही. या रागातून अराजकता पसरली. हे थांबवण्याची गरज भासू लागली. तिचे हे कार्य सुरूच होते. या उग्र कालीला सामोरे जाण्याचे धाडस कोणातच नव्हते. जीवाची भीती वेगळीच होती. आता त्यांना कसे रोखायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता. सर्वांनी विनंती करून शिवाला गाठले. त्याला सांगितले की आता फक्त तोच त्याची पत्नी कालीला थांबवू शकतो, अन्यथा अनर्थ घडेल. आपल्या पत्नीला कसे नियंत्रित करायचे हे भगवान शिवाने स्वतः ठरवावे. शिव देखील कालीच्या ऊर्जेचा सामना करू शकला नाही. तो युद्धखोर रीतीने नव्हे तर कोणतीही आक्रमकता न ठेवता तिच्या दिशेने सरकला. सहजच तिच्याकडे गेले. पण कालीची ऊर्जा इतकी वाढली होती की शिव स्वतः तिला तोंड देऊ शकत नव्हते. ते खाली पडले. जेव्हा पार्वती त्यांच्यावर उभी राहिली तेव्हा तिला आपण काय केले हे समजले. शिवाला पुन्हा जिवंत केले. हे चित्र कशाचे प्रतीक आहे? तर हे सिस्टमचे तंत्रज्ञान देखील दर्शवते. काली किंवा महाकाली ही हिंदू धर्मातील प्रमुख देवी आहे. हे सुंदर देवी पार्वतीचे गडद आणि भयंकर रूप आहे, जिचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता. पार्वतीच्या या रूपाची माता कालीची बंगाल, ओडिशा आणि आसाममध्ये पूजा केली जाते. काली ही शाक्त परंपरेतील 10 महाविद्यांपैकी एक मानली जाते. वैष्णव देवीमध्ये उजवी पिंडी माता महाकालीची आहे. भगवान शिवाच्या किती पत्नी आहेत? तर त्यांच्यात 4 बायका मानल्या जातात. पहिली पत्नी सती होती, जिने तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले आणि पत्नी होण्याचे वरदान मागितले. शिव जेव्हा तिच्याशी लग्न करत होता तेव्हा सतीला आपल्या वडिलांच्या वागण्याचा इतका राग आला की तिने लग्नाच्या आगीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पार्वतीचा जन्म झाला. त्यानंतर शिवाने तिच्याशी दुसरे लग्न केले. यानंतर शिवाचा विवाह माता कालीशी झाला असे मानले जाते. वास्तविक काली हे पार्वतीचे रूप होते. शिवाचे इतर 2 विवाह उमा आणि गंगा यांच्याशी झाले. शिवाला किती मुलगे आणि मुली आहेत? तर 3 मुली आणि 6 मुलगे. त्यापैकी काही पार्वतीला जन्माला आले नाहीत. भगवान शंकराच्या 3 मुलींची नावे अशोक, सुंदरी, ज्वालामुखी आणि वासुकी होती. तर त्यांना 6 पुत्र होते, ज्यांची नावे कार्तिकेय, गणेश, सुकेश, जालंधर, आयप्पा आणि भूमा होती. तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.